संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खूप खूप स्वागत आहे. हम तुम्हारे साथ हैं। अमरदोम आगे बढ़ो, अमरदोम आगे बढ़ो। माननीय श्री यांचं देखील विषय आपल्याकडे माननीय आव्हाड साहेबांना याच्यावरती आमंत्रित करतो. आव्हाड साहेबांचं सुद्धा व्यासपीठावरती खूप खूप स्वागत आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं देखील स्वागत. माननीय महापौर श्री नरेश म्हस्के साहेब यांचं देखील खूप खूप स्वागत. अरे महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. एक घोषणा आपण एक घोषणा आपण सगळे मिळून देऊया. डिस्टन्स राखा. महाविकास आघाडीचा. थोडं मागे व्हा, विनंती आहे सगळ्यांना. थोडंसं आपण मागे थांबूया. महाविकास आघाडीचा थोडंसं आता मागे व्हा, थोडंसं मागे व्हा. सगळ्यांनी एकच घोषणा द्यायची आहे, महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. मला एकच फोटो काढतो. यानंतर आता आपण मान्यवरांच्या सत्काराकडे वळणार आहोत. सन्माननीय महापौर श्री नरेश म्हस्के साहेबांना विनंती करतो, त्यांच्या हस्ते मंत्री महोदयांचे सत्कार आपण करतो आहोत. सर्वप्रथम माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री नगरविकास सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय महापौर साहेबांच्या हस्ते आपण हा सत्कार करतो आहोत. सन्माननीय महापौर साहेबांच्या हस्ते आपण सत्कार करत आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री नगरविकास सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर पुढच्या सत्काराकडे वळूया. पुन्हा एकदा सन्माननीय महापौरांना विनंती करतो, माननीय नामदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय मंत्री गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा सत्कार त्यांच्या हस्ते. यानंतर पुन्हा एकदा मी महापौर साहेबांना विनंती करतो, त्यांच्या हस्ते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. खासदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आज हा संपूर्णचं उड्डाण पूल आहे, त्याचं लोकार्पण होत आहे. एक मिनिट, सगळ्यात आपल्या ऐका महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत. कोविडचं संकट आपल्या समोर आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे काही नियम आपल्याला घालून दिले सरकारने, त्याचं आपल्याला पालन करायचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आहे, इथे एकनाथ शिंदे पण आहे, जितेंद्र आव्हाड साहेब पण आहेत, आपण सगळे एकच आहोत. फक्त आता तुम्ही बोंबाबोंब करून इकडे जास्ती कोविडचा प्रसार करू नका. बस
माननीय डॉक्टर श्री विपिन शर्मा साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय महापालिका आयुक्त आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार आपण करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी विनंती करतो ते प्रस्तावना करतील, प्रास्ताविक म्हणतील. खारेगाव येथे लेव्हल क्रॉसिंगवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या प्रथम सोहळ्यानिमित्त आज येथे उपस्थित माननीय नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब, मंचावर उपस्थित ठाणे नगरीचे प्रथम नागरिक माननीय महापौर साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ठाणे महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, ठाणे महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनचे अधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो आणि प्रसार माध्यमाचे मित्रांनो, ठाणे महानगरपालिका व सेंट्रल रेल्वे यांचे जॉईंट व्हेंचर म्हणून ते सेंट्रल रेल्वेचा लेव्हल क्रॉसिंग 28C नंबरच्या या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. या पुलाची लांबी 641 मीटर असून 11.30 मीटर याची रुंदी आहे. 63 मीटर लांबीच्या पुलाचे काम रेल्वे विभागाने केलेले आहे आणि उर्वरित काम ठाणे महानगरपालिकामार्फत करण्यात आलेले आहे. रेल्वेच्या हद्दीबाहेरील आणि पश्चिमी बाजूकडील उन्नत जोड रस्त्याचे काम देखील ठाणे महानगरपालिकेने केलेले आहे. तर पूर्वी बाजूच्या पुलाची लांबी 308 मीटर, पश्चिम बाजू 270 मीटर आणि वाहनाकरिता रुंदी 7.5 मीटर अशी इथे तांत्रिक माहिती समोर आहे. ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठी पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जिना बांधण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला पादचारी पुलाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. रेल्वे पुलासह 38.94 कोटी खर्च या प्रकल्पात झालेला आहे. यापैकी महानगरपालिकेने 27.34 कोटीचा खर्च केलेला आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून 15 जानेवारी रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यासाठी आज माननीय दोन्ही मंत्री महोदय आपल्यामध्ये उपस्थिती आहे आणि एक अत्यंत चांगल्या वातावरणात हे सोहळा पार पडतोय. आता माझी या निमित्ताने मी सर्व जे आपले या भागाचे प्रवासी आहेत, रहिवासी आहेत, ज्यांना याचा फायदा होणार आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि या पुढील कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदयांना सुरुवात करायला विनंती करतो. ठाणे महानगरपालिकेचा धन्यवाद माननीय आयुक्त साहेब. यानंतर ज्या उड्डाण पुलाचा लोकार्पण होणार आहे त्यासाठी सातत्याने ज्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नाने अत्यंत कुशग्र असं नेतृत्व ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर माननीय श्री नरेश म्हस्के साहेब यांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. नियोजित धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्यायचं, ज्याचा प्रस्तावाची सूचना स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी या उड्डाणपुलाला दिलेली आहे. या महासभेमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल अशा या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने हा तयार झालेला ठाणे महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेच्या लेवल क्रॉसिंग वरचा जो हा उड्डाण पूल च्या आजच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री, नामदार एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे आणखी एक लाडके मंत्री, नामदार गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, हम तुम्हारे साथ हैं।
या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी एवढं जे काही चित्र निर्माण झालेलं आहे, नयनरम्य असं चित्र की लोकशाही आघाडी याची महाविकास आघाडी याचं एकीचं जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि या पुलाकरता पाठपुरावा करणारे, सातत्याने मिटिंगा घेणारे, रेल्वेबरोबर पत्रव्यवहार असलेल्या सर्व गोष्टींमध्ये आघाडीवर असणारे आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समितीचे सभापती संजय भोये, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते माझे मित्र शालू पठाण, आपले आयुक्त डॉक्टर बिपिन कुमार शर्मा, या ठिकाणचे सर्व नगरसेवक उमेश पाटील आहेत, नासे मॅडम आहेत, गौरी मॅडम आहेत, कौन्सिलर मॅडम आहेत, सिनी मॅडम आहेत, सर्व नगरसेवक, महेश साळवे, सगळे गायकवाड मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, सगळ्यांची नावं मी घेतली असेल. या सगळे या ठिकाणचे नगरसेवक, त्याचबरोबर गेले 22 वर्ष आणि 22वं वर्ष उजळलेलं आहे. थोडासा इतिहास सांगणं पण मला महत्वाचं वाटतंय. खऱ्या अर्थाने या पुलाला जर चालना मिळाली असेल साहेब, नाही 2000 साली या पुलासाठी प्रस्तावाची सूचना आमचे या ठिकाणचे त्यावेळेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी त्यावेळी मांडली. दूरदृष्टी असते की त्यावेळी 2000 साली त्यांनी मांडली. त्याच्यानंतर महापालिकेचा ठराव झाला. त्या ठरावाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर 2008 साली रेल्वे बरोबर कॉस्ट शेअरिंग ॲग्रीमेंट सुद्धा झालं. त्याची सुद्धा कॉपी या ठिकाणी आहे साहेब. म्हणजे ह्या 2000 पासून या पुलाच्या खऱ्या अर्थाने उभारणीकरता प्रयत्न सुरू झाले. मग नगरसेवक राजेंद्र साप्ते असतील, उमेश पाटील असतील, आपले यावेळी त्या ठिकाणचे आमदार, आताचे मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब असतील, आणखी आनंद परांजपे असतील, आणि त्यानंतर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, या सर्वांनी मिळून या पाठपुराव्याचा प्रचंड असा पाठपुरावा केला. आणि आज या मितीला हा जो पूल उभारलेला आहे, आणि लोकशाही आघाडीच्या मध्ये सुद्धा जो पूल, या महाविकास आघाडीमुळे जो पूल जो निर्माण झालेला आहे, तो सुद्धा या कार्यक्रमांमुळे हा जो ब्रिज निर्माण झालेला आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी इतिहास थोडा सांगत असतो, थोडासा अभ्यास करतो, त्याच्यामुळे मी इतिहास सांगत असतो. कदाचित तो ब्रेकर नसेल, तो रस्ता क्लिअर होण्याकरता सुद्धा तो एक मार्ग असेल. असो, आपण सगळ्यांचे, तुम्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सहकार्य करत असतात. आणि मी अभिमानाने सांगेन, गेले 25 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे. कळवा असेल, मुंब्रा असेल, सातत्याने कधी त्या ठिकाणी किती कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहेत, कुठल्या पक्षाचा स्थानिक नगरसेवक आहे हे न पाहता करोडो रुपयाचा निधी आपण या महानगरपालिकेने कळवा मुंब्राच्या विकासाकरता दिलेल्या आव्हाडसाहेबांचे प्रयत्न आहेत त्याकरता. पण त्याचबरोबर नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा नेहमी विकासामध्ये राजकारण करायचं नाही, हा जो काही हेतू आहे, त्या हेतूमुळे आम्ही कधीही कुठलीही गोष्ट आम्ही अडवलेली नाहीये. खासदार श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा पाठपुरावा, आता तर ते या मतदारसंघाचे खासदार आहेत, परंतु आम्ही कधीही कोण कुठल्या पक्षाचा हे न पाहता या महानगरपालिकेने कळवा मुंब्राच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न केलेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने अनेक चांगली कामं या कळवा मुंब्र्याकरता या महानगरपालिकेतर्फे केली जातील असं आश्वासन देतो, वचन देतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद माननीय महापौर साहेब. यानंतर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना विनंती करतो, ते आपलं मनोगत व्यक्त करतील. अरे मोबाईल कोणाचा आहे? आज या खारेगावच्या
आरोपी सती त्याच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश मस्के साहेब, या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिनजी शर्मा, उपमहापौर मॅडम, आमचे स्थानिक नगरसेवक उमेशजी पाटील असतील, राजेंद्रजी साप्ते आहेत, अनिता गावरी असतील, सर्वच उपस्थित आमच्या नगरसेविका आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत नगरसेविका, शिवसेनेच्या आहेत, सर्वच नगरसेवक इकडे उपस्थित आहेत. आज मला वाटतं महाविकास आघाडीचं चांगलं चित्र, जसं महापौर म्हणाले की एकाच व्यासपीठावरती दोन्ही नेते बसलेले आहेत, त्याचबरोबर कार्यकर्ते महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत आणि सगळीकडे मला वाटतं बॅनर असतील, झेंडे असतील, एक चांगलं चित्र जे आहे ते मला वाटतं महाविकास आघाडीचं इथे उभं राहिलेलं आहे. हा जो खारेगावचा आरोपी आहे, मला वाटतं गेली कित्येक वर्ष हा रेंगाळत पडला होता. महापौर साहेबांनी आपल्याला त्याचा इतिहास सांगितला की त्याचा प्रस्ताव कसा आला, कोणी ठेवला, त्यानंतर रेल्वेमध्ये MOU कधी झाला. मला वाटतं या सगळ्या गोष्टींपेक्षा हा खारेगावचा आरोपी होणं महत्त्वाचं होतं, कारण की या खारेगावच्या आरोपीमध्ये जो फाटक होता, त्या फाटकामध्ये जाणारे जीव होते, होणारी ट्रॅफिक आहे, या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून हा खारेगावचा आरोपी लवकरात लवकर झाला पाहिजे, ह्याच्यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केला. मला वाटतं हे कुठल्या एका माणसाचं काम नाही की बाबा मी ठरवलं की हे काम होऊ शकतं. हे कुठलंच काम असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यांचा पाठपुरावा लागतो, सगळ्यांची त्याच्यामध्ये मेहनत लागते आणि ते काम लवकर कसं होईल ह्याच्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर ते काम लवकर होत असतं. या खारेगावच्या आरोपीमध्ये जसं प्रस्ताव 2000 मध्ये झाला, कॉस्ट शेअरिंग ॲग्रीमेंट 2008 मध्ये झाला आणि 2012ला त्याचं भूमिपूजन झालं आणि 2012 ते 2017 म्हणजे खारेगावचा पहिला गर्डर जो बसला तो जानेवारी 2017 मध्ये हा खारेगावचा आरोपी बसला, आरोपीचा गर्डर बसला आणि त्याच्यानंतर हळूहळू हा खारेगावचा आरोपी जो आहे त्याला चालना मिळाली. त्याच्यामध्ये अनंत अडचणी आल्या. मफतलालच्या जागेचा विषय असेल, त्याचं हस्तांतरण कोण करणार, पैसे कोण देणार. त्याचबरोबर हा खारेगावचा मैदान आहे, तिथे जेव्हा पहिली अलाइनमेंट झाली या खारेगावच्या आरोपीची, ती अलाइनमेंट मैदानाच्या मधोमध जे मैदान जे आहे ते 2 तुकड्यामध्ये विभागलं जात होतं आणि स्थानिकांच्या आणि त्याचबरोबर आमचे नगरसेवक जे आहेत स्थानिक उमेशजी पाटील असतील, दशरथजी पाटील असतील, त्यांची मागणी होती, इकडच्या खेळाडूंची मागणी होती की बाबा हे ब्रिज तर महत्त्वाचाच आहे पण हे मैदान पण वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या JD मध्ये बदल, अलाइनमेंटमध्ये बदल भरपूर वेळा करण्यात आली आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका एक अशी महापालिका आहे की त्यांनी ब्रिजची कॉस्ट जी आहे ती 38 कोटी, त्यातल्या 27 कोटी महापालिकेने दिले. लँड ॲक्विजिशनसाठी 39-40 कोटी रुपये ठाणे महानगरपालिकेने दिले. मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे की कुठली महापालिका जी आहे लँड ॲक्विजिशनसाठी इतके मोठे म्हणजे ब्रिजच्या पैशांपेक्षा जास्त कॉस्ट. फर्स्ट केस आहे. तर इतक्या लँड ॲक्विजिशनसाठी पैसे दिले आणि त्याच्यानंतर वारंवार बैठका असतील, GM असेल, DRM असेल, आमचे तेव्हाचे तत्कालीन आयुक्त जयस्वाल साहेब असतील, या सगळ्या बरोबर आपण पाठपुरावा करत राहिलो की मैदान वाचलं पाहिजे, ब्रिज पण झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2017 म्हणजे 2012 मध्ये जरी मंजुरी झाली, कॉस्ट शेअरिंग ॲग्रीमेंट 2018 मध्ये झालं, भूमिपूजन 2012 मध्ये झालं आणि 2012 ते 2017 हा 5 वर्षाचा कालावधी जो आहे तो त्या कालावधीमध्ये ब्रिज सुरू झाला नव्हता. हा 2017 मध्ये ब्रिज सुरू झाला आणि त्याची पूर्तता जी आहे ती आता 2022 या नवीन वर्षांमध्ये होते. मला वाटतं याच्यामध्ये कुठे श्रेयवाद आपण करायला नको
प्रत्येकाने जो पाठपुरावा केलाय तो आपण सांगितला पाहिजे. हे लोकप्रतिनिधीचं काम आहे की बाबा हा लोकप्रतिनिधी तिकडच्या शहरासाठी, तिकडच्या विभागासाठी, त्या लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी काय काम करत असतो. आणि त्या उद्देशाने मला वाटतं आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न केले. मी नाकारत नाही की 2012 मध्ये त्याची मंजुरी झाली किंवा तुम्ही प्रस्ताव पाठवला, प्रस्ताव तो पास झाला महासभेमध्ये. असं मी पहिलं म्हटलो की बाबा हा मंजूर जरी झाला असेल तरी त्याचा पाठपुरावा जो आहे हा पाठपुरावा आपण केला. आपण इथे कुठेही नाकारत नाही कुठल्याही व्यक्तीचं याच्यामधलं श्रेय की कोणी याच्यासाठी माझ्या अगोदर पाठपुरावा केला असेल, मंजूर केला असेल आणि मला त्याच्यामध्ये त्या भानगडीत पडायचं नाही. आता 2008 आणि 9 मध्ये 5वी आणि 6वी लाईन, ही 5वी आणि 6वी लाईन जी आता आपण बघतोय, मी लहानपणापासून ऐकतोय 5वी 6वी लाईन होणार, 5वी 6वी लाईन होणार. मंजूर कधी झाली 2008 आणि 2009, हे ते पेपर आहे. आता 2008 आणि 2009 ते 2014 ह्या प्रोजेक्टला गती का नाही मिळाली? तर ही गती कधी मिळाली? ही 2014च्या नंतर जी आहे ही 5वी आणि 6वी लाईन, त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन असेल, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय असेल, आपने इधर जो ब्रिज हुआ है मुंब्रा बाईपास में नीचे रेती बंदर के इधर, उसके अंदर कितना एनवायरमेंट क्लियरेंस लगा, वो अलाइनमेंट जो आहे ती अलाइनमेंट आहे, ती अलाइनमेंट किती वेळा बदलण्यात आली. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या बाबा कुठे प्रोजेक्ट अडतो, मला वाटतं लोकप्रतिनिधीचं ते काम असतं की प्रोजेक्ट कुठे अडला, हा कशामुळे अडला, ह्याच्या सगळ्या बारकाईमध्ये जाऊन बाबा हा प्रोजेक्ट सुरू झाला पाहिजे. म्हणजे 2008-2009 मध्ये जी मंजुरी झाली ती 2014 पर्यंत किती वर्ष झाले? आज त्या प्रोजेक्टला 14 वर्ष झाली. तर असं म्हणायचं का बाबा 2008 मध्ये मंजुरी झाली, त्याच्यानंतर बाबा 2014 मध्ये आपण निवडून आल्यानंतर लोकांच्या आशीर्वादाने आपण त्याचा पाठपुरावा केला, हे चुकीचं केलं. तर मला वाटतं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येकाचा हा वाटा असतो, हे श्रेय असतं. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये आपण पडलं नाही पाहिजे, प्रोजेक्ट झाला पाहिजे. आज हा खारेगावचा आरोग्य होतोय, त्याच्यामुळे भरपूर लोकांचे जीव वाचणार आहेत. लेवल क्रॉसिंगच्या वेळेस भरपूर लोकांचे जीव वाचणार आहेत आणि एक वाहतूक जी आहे ती सुरळीत होईल. त्याच्यामध्ये मध्यंतरीमध्ये खूप केवेदावे झाले. तर मला वाटतं आपण आता तर हे सगळ्यांनी सामंजस्याने घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठलाही श्रेयवाद आपण आणला नाही पाहिजे. आपण काम करतोय, लोकप्रतिनिधी काय काम करतोय हे लोकांना सांगणं तितकंच गरजेचं आहे, तरच लोकांना ते कळत असतं. आज या कळव्या मुंब्र्यामध्ये जसं महापौर साहेबांनी सांगितलं की कळव्या मुंब्र्यामध्ये आपण आमदार आहात, आपल्यावरती पालकमंत्र्यांचा खूप जास्त प्रेम आहे, हे आपण स्वतः म्हणता. बरोबर आहे की नाही? म्हणता, तुम्ही एक्सेप्ट करता, बरोबर आहे. तर गेल्या 10 वर्षामध्ये आमदार साहेबांच्या या विधानसभेमध्ये 2000 कोटी रुपये ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमाने मंजूर झाले आणि कोपरी पाचवाकडीमध्ये फक्त ते मी सांगत नाही ते, पण हे सांगायचा उद्देश इतकाच आहे की ठाणे महानगरपालिका जी आहे हिच्यावरती जरी शिवसेनेची सत्ता असली तरी शिंदे साहेबांचा, आव्हाड साहेबांवरती जे असणारं प्रेम आहे ते मला वाटतं हे 2000 कोटी कुठल्याच या ठाणे महानगरपालिकेच्या तुमच्याकडे आहे का हो? पण कळवा मुंब्र्यामध्ये 2000 कोटी रुपये साहेबांनी मंजूर करून दिले. त्याच्यासाठी पाठपुरावा आव्हाड साहेबांनी केला. आव्हाड साहेबांनी तो निधी आणला, सांगितलं आयुक्तांना, आणि त्याच्यानंतर जो आहे तो महासभेमध्ये प्रस्ताव पास होतो. बरोबर सांग, म्हणजे महापालिका निगम आहे, प्रस्ताव जो पास होत असतो तो बहुमताने होत असतो पास. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं इथे कुठेही शिवसेनेने किंवा पालकमंत्र्यांनी राजकारण केलं नाही की बाबा त्या विधानसभेमध्ये आमचे नगरसेवक कमी आहेत, आमचा आमदार नाही आहे. पण जे शहराचा विकास झाला पाहिजे, या शहराचा विकास खुंटला नाही पाहिजे, या उद्देशाने आपण या सगळ्या गोष्टी केल्या. महानगरपालिकेमधून 2000 कोटी, एक हॉस्पिटल होत आहे, क्रीडांगण झालं, म्हणजे मोठी मोठी कामं मी त्या दिवशी म्हणालो आपण पंपाच्या वेळेस. तर त्यासाठी मी आव्हाड साहेबांचे खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या मतदारसंघामध्ये इतकी मोठी कामं झाली. पण जसा त्यांनी पाठपुरावा त्यासाठी केला
मला वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये हा पाठपुरावा गरजेचा असतो, तरच ती गाडी ती आहे ती पुढे सरकत असते. जसे की 5वी-6वी लाईन आहे, खारेगावचा आरोपी आहे. आज या माझ्या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभेतून कळवापासून सुरू होतो अंबरनाथपर्यंत, याच्यामध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये 2000 कोटीपेक्षा जास्तीची कामं, सगळे रेल्वे स्टेशन्स असतील, वेगवेगळ्या योजना असतील, रेल्वेज असतील, प्लॅटफॉर्म असेल, स्टेशन असेल, त्याचबरोबर कल्याण यार्डचं रिमॉडेलिंग असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही 2000 कोटीपेक्षा जास्त कामं इथे झाली. तर अशा या परिस्थितीमध्ये मला वाटतं की कळवा असेल, खारेगाव असेल, सगळीकडे विकास झाला पाहिजे. आणि त्या दिवशी आवाजप्रमाणे सांगितलं होतं, आपण डिक्लेअर केलं की 2.5 कोटीचं काम जे आहे ते पाईपलाईनचं काम मंजूर झालं. तेव्हा लगेच आवड साहेबांनी सांगितलं की पालकमंत्र्यांकडे आपण निवेदन दिले काही निधीचा. आता शानूपटांनी म्हणाले की 100 कोटी. मी तुम्हाला सांगतो की आता साहेब देतील तेव्हा माझा अधिकार नाही आहे, पण आपण ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही मूलभूत सोयीसुविधा घेतोय. त्याच्यामध्ये कळवा मुंब्रा असेल, कोपरी पाचपाखडी असेल, ठाणे असेल, त्याच्यामध्ये निधी जो आहे आता आपण जो देतोय कळवा मुंब्र्याला, तो 50 ते 60 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो आता त्याच्यामध्ये 250 कोटीमधून 50-60 कोटी रुपये फक्त कळवा मुंब्र्यासाठी. तर याच्यामधून पण आपल्याला कळवा मुंब्र्यावरती असणारं साहेबांचं प्रेम हे आपल्याला कायम राहणार. अरे आमचं प्रेमच आहे ना कायम, गेले इतके वर्ष आपल्याला दिसत नाही. तर मला वाटतं या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकमेकांशी हातात हात घालून जर काम केलं तर कुठलीच गोष्ट जी आहे ती अशक्य वाटणार नाही. आपण सगळे एकत्र मिळून काम करू. पुढे येणारं जे अजून कामं आहेत, चांगली चांगली कामं आहेत, त्याच्याला लागणार निधी आहेत. आज मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आज नगरविकास मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. मला वाटतं खूप मोठा निधी जो आहे तो मला वाटतं या ठाणे जिल्ह्याला देण्याचं काम पालकमंत्री म्हणून किंवा नगरविकास मंत्री म्हणून करताय. आपण एक मोठं जबाबदारी सांभाळताय की आपल्या काळामध्ये मुंबईमधला BDD चाळचा विषय असेल, असे अनेक विषय जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचं काम जे आहे ते मला वाटतं आपण सगळे मिळून करताय. तर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे हातात हात घालून जर चांगलं काम केलं तर मला वाटतं कुठलीही गोष्ट जी आहे ती अशक्य राहणार नाही. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हातभार उचलला, काम केलं, पाठपुरावा केला, त्या सगळ्यांचा इथे जाहीर आभार मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, माझे मित्र आणि बंधुतुल्य सहकारी एकनाथ शिंदे साहेब, महापौर नरेशजी मस्के, खासदार श्रीकांत शिंदे, या प्रभाग समितीचे अध्यक्ष वर्षाताई मोरे, आमचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, आमचेच ज्यांनी पहिले सूचना मांडली जेव्हा ते राष्ट्रवादीत होते ते उमेश पाटील साहेब. नाही असं बदलतात रे आजकाल. कधी रात्री इथे असतो तर दिवसा तिथे असतो, काय नाही चालूच राहतं आजकाल. आता महाविकास आघाडी आहे, कुठे उड्या मारल्या तरी महाविकास आघाडी, काय चिंता करू नका. आमचेच संजय भोईर गेले तिकडे तरी काय आमच्या शिंदे साहेबांच्याच हातात गेले ना. काय गेले सांगू, परत कारण सांगू. हा मस्करीचा भाग आहे. लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जावं, पण एकनाथ शिंदे साहेबांचा एक स्वभाव सांगतो की मी 2009 साली आमदार झालो तेव्हापासून जेव्हा जेव्हा निधी मागण्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्याकडे जावं पण नाही लागलं. त्यांच्या इतका मनाचा मोठेपणा दाखवणं हे खूप कमी लोकांना जमतं. माझ्या आणि त्यांची मैत्री आहे. आम्ही राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपलेली आहे. आणि माननीय श्रीकांत शिंदे साहेब कधीतरी वडिलांना चुपचाप विचार, त्यामुळे जर तुम्हाला ते सत्य सांगतील, त्याच्यामुळे मी या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही. पण 2009 नंतर या शहराचा, खास करून कळव्याचा झालेला विकास आणि खास करून तुर्मेला झालेला विकास
हे ज्यांनी बघितलंय 2009 सालचं पूर्वीचं कळवा आणि आत्ताचं कळवा, त्यांनाच समजेल विकासाचा अर्थ काय असतो. नगरसेवक कोण होते, कोणी प्रस्ताव मांडले, काय इतिहास आहे, त्याच्यात मला जायचंच नाही. पण जो मुख्य रस्ता आहे फाटकावरनं भास्कर नगरला जाणारा, शिंदे साहेब जेव्हा पहिल्यांदा मी निवडणुकीला उभा राहिलो, जेव्हा त्या रस्त्यावरनं गेलो, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले की मी कुठे झक मारली आणि या आमदारकीला उभा राहिलो. तेव्हा मला पवार साहेब सांगत होते की तू निवडणुकीला उभा राहू नकोस, तुला सगळेकडून पाडून टाकतील, तुझं करिअरच संपून टाकतील. तरी मी हट्टापायी म्हटलं की मला पाहिजे तिकीट, मला तुम्हाला द्यावं लागेल. प्रकाश बर्डेंचं नाव मी घ्यायचं राहिलं आणि त्यांनी मला तिकीट दिलं. तेव्हा काहीतरी तिथे ठराव झाला होता की तो रस्ता करायचाच नाही, कारण का तो शेतकऱ्यांचा रस्ता आहे, शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. तेव्हा मी विधानसभेत पहिल्यांदा सूचना मांडली आणि भास्कर जाधव हे नगरविकास मंत्री होते, त्यांनी सांगितले अशी स्थगिती देता येणार नाही, हा रस्ता करावा लागेल. तेव्हा पहिल्यांदा भास्कर नगरमध्ये 50 वर्षातला रस्ता तयार झाला. ज्या झोपडीची किंमत 10 आणि 20 आणि 30 हजार होती, त्या झोपडीची आज किंमत साबते साहेब 15 लाख रुपये. म्हणजे गरीबाला काय लागतं? लाईट लागतो, पाणी लागतं, रस्ता लागतो. आज 24 तास लाईट उपलब्ध आहे, 24 तास पाणी उपलब्ध आहे आणि रस्ते कुठलाही खड्डा नाही. श्रीकांत शिंदे साहेब, एक वेळ ठाण्यात खड्डे दिसतील पण कळव्याच्या एकाही रस्त्यावर खड्डे नाही. हे जरूर आहे तुम्ही निधी दिला, आम्ही कधीच अमान्य करत नाही की तुम्ही निधी दिलेला नाही, पण थोडस असं लक्ष द्यावं लागतं ना. तुम्हीही पाठपुरावा केला, मी कधी नाकारलाय? मी कधीच नाकारत नाही. पण आमचा जो अबोल मैत्रीचा धागा आहे ना, तसा धागा ठेवला तर फार बरं. त्याच्यामुळे शांतपणाने आपलं नजरेला नजर समजली पाहिजे, इतका ऋणानुबंध हृदयात पाहिजे. माझ्या आणि यांच्या आहेच, बाकी मी दुसऱ्याला कोणाला काही बोलत नाही, कारण आम्ही दोघांनी कोणाला मध्ये घेतलंच नव्हतं. हाच धागा मजबूत करूया. महापौरांनी सुद्धा असं मिशन कळवा, काय माहित कुठल्या मिशन मध्ये जाणार आहे. मला फक्त मिशनरी माहिती आहे, चर्चची बाय द नेम ऑफ द गॉड अँड द होली स्पिरिट आय मीन, त्याला मिशनरी म्हणतात. मला माहित नाही तुमचं कुठलं मिशन आहे. मला वाटतं की थोडस आपण जपून पुढे येणाऱ्या निवडणुकीत कसं काय आपल्याला एकत्र राहता येईल याच्यावरती विचार करून थोडासा आम्हालाही विश्वासात घेतला असतो. पत्रिका छापताना किंवा पत्रिका देताना किंवा सांगितलं असतं की या दिवशी उद्घाटन आहे, तर आम्ही तुम्हाला करू नका असं सांगितलं नसतं. ज्या दिवशी मी मागणी केली की जयंत पाटील साहेब उद्घाटनाला आले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ते सगळं रंगवत गेलात, तेव्हा मीच सांगितलं की उद्घाटन एकनाथ शिंदे साहेबच करतील, जयंत पाटील येणार नाही. उद्घाटनावर काय नाही हो, ते पालकमंत्री आहेत. मी जरी त्यांच्यापेक्षा 2 वर्ष 3 वर्ष सिनियर आमदार असलो तरी ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उद्घाटन त्यांच्याच हस्ते झालं पाहिजे, तिथे काय मोठं आहे? इतकं वाटतं कारण काय? थोडासा महाविकास आघाडीचे रात्री तुम्ही पोस्टर लावले असते तर आम्हाला हे पोस्टर लावावंच लागलं नसते. तेव्हा जरा थोडंसं साहेब थोडीशी आमची मला मी म्हणत नाही की तुम्ही, कारण का तुम्ही चाणक्य आहात ते तुम्हाला मी 15 वर्ष म्हणतो, 15 वर्ष. पण फक्त चाणक्यपासून नाराज होणे होऊ नका एवढंच माझी. अधिक न बोलता, हा साप्ते सर तुम्ही खूप जोरात असते, अधिक न बोलता परत एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो. हे की जे काही कळव्यातले कॉन्क्रीटचे रस्ते दिसत आहेत, एवढा विकास जो कळव्यामध्ये झाला ह्याच्या मागे त्यांची मोठी प्रेरणा होती. त्या काळी असीम गुप्ता हे कमिशनर होते, त्यांनी ह्याला पहिल्यांदा मंजुरी देऊन निधी दिला. जेव्हा मफतलालच्या जमिनीचा अडचण आला
तेव्हा संजीव जयस्वाल हे कमिशनर होते. त्यांनी 39 कोटी रुपये कोर्ट रिसिव्हरला दिले. कोर्ट रिसिव्हरमध्ये ते पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर मफतलालची जमीन पण ताब्यात घेतली. हे जरूर आहे की हा महानगरपालिकेने दिलेला निधी आहे आणि महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे हे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सांगतो. त्याच्यामध्ये कुठे म्हणजे तुमची सत्ता नाही असं मला काही म्हणायचं नाही. आणि मी सत्ता असताना माणूस कसा असावा याचं स्पष्ट उदाहरण एकनाथ शिंदेच्या रूपाने देतो. तेव्हा अधिक मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. लाईक तर तुमच्याच पक्षात अधिकची चर्चा व्हायची की हे असलं काय लफडे. असे म्हणजे पाटील काय साहेब घाबरू नका, असं काय नसतं. आमचं दोघांचा समझोता असतं. ये कोई टेंशन घेऊ नका, ये अंदर की बात है, हमको मालूम ही नहीं थी. तो अब बहुत कुछ अंदर की बातें हैं जो मैं बताना भी नहीं चाहता, लेकिन हम दोस्त रहे हैं, साथ में रहे हैं, कभी भी एक दूसरे की बुराई नहीं चाहिए. आज उन्होंने सुबह मुझे फोन किया. मैंने वो बीमार थे तो मैं उनसे बात करने के लिए बहुत कोशिश की, लेकिन उनका फ़ोन नहीं लगा. आज सुबह जब उनका पहला फ़ोन आया तो मैंने पहले पूछा आपकी तबीयत कैसी, तो बोले ठीक है. उन्होंने कहा जरा शांति रखो, घोषणाबाजी मत करने देना, लोगों को नज़दीक मत आने देना. हम भी कोई घोषणाबाजी करके खुश नहीं हैं. पर शिंदे साहब नहीं, कोविड नहीं, कोविड से कोई डरता नहीं. अभी डर ही निकल गया. बार बार अभी मौत से कितने दिन डरेंगे. लेकिन शिंदे साहब जो रिश्ता हमने रखा था, आपने बड़े भाई के रूप से जरा आपके भी लोगों को समझा देंगे कि भाई रिश्ता सही रखो, ठीक रखो, दोस्त रखो, भाई रखो. तो सामने आने वाला जो समय है, जो हात हमने 1997 जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सभागृह नेते झाले, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तेव्हा आनंदी साहेब होते, काय होतं, कसं होतं. तेव्हा साहेब अशीच दोस्ती आपण कायम ठेवूया. हीच दोस्ती महाविकास आघाडीमध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी होईल हे मी जाहीररित्या पहिल्या दिवसापासून बोलतोय. मी कधीच मिशन वागळे इस्टेट असं म्हटलेलं नाही. मी नेहमी म्हणतो बा की महाविकास आघाडी होणार आणि करावीच लागेल. त्याच्यामुळे ते कमिशन, मिशन, टिशन, फिशन, फ्युजन हे नको. आणि फिक्शन तर अजिबात नको. फिक्शन 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 ते फ्रिक्शन अजिबात नको. उगाच कशाला डोक्याला डोकं लावायचं. दुसऱ्यांची डोकी फोडायची तर आपण आपापसातच बसलोय डोक्याला डोकं लावलं. आपला शत्रू कोण आहे, आपला विरोधक कोण आहे, हे देशभरातलं वातावरण बघून आपण ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडी शरद पवार साहेबांच्या कल्पक नेतृत्वाखाली स्थापन झाली. ही अशीच पुढे जाईल. शरद पवारांचा प्रचंड विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे आणि तो त्यांनाही माहिती आहे. तेव्हा हे जे हातात हात घेऊन आपण सत्तेत काम करतोय, तसंच इथे पण हातात हात घेऊन विकासाचा कार्यक्रम जो कळव्या मुंबऱ्यामध्ये राबवला जातोय त्याला हे साहेब पण नेहमी मदत करतात. हे पण आमच्या ठराव विरोध अडवतात थोडे, मग फोन केले की मस्त पास करतात, पण 2 फोन करायला लागतात. आणि ह्यांना विदाउट फोन पास करायला हा फक्त थोडासा फरक. तेव्हा तिथे मुख्यमंत्र्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चालू आहे माझ्या गृहनिर्माण विभागाची. आता मी साहेबांकडे माहिती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं उड्डाण पूर्ण होतं, त्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माझे मंत्रिमंडळातील
सहकारी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, महापौर नरेंद्र मस्के, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, व्यासपीठावरील उपस्थित उपमहापौर आहेत, सभागृह नेते आहेत, स्थायी समिती सभापती संजय भोईर आहेत, सर्व या कळवा, आरेगाव, विटावा या विभागातील सर्व महाविकास आघाडीचे सगळ्यांची नावं घेतली मात्र सर्व नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी, सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी मी या उड्डाणपूल होईपर्यंत जे काही या रेल्वे ट्रॅकवर अपघात झाले ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा हा पूल होता आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रयत्न आणि आज त्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे. मी सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या पुलासाठी सर्व इतिहास जो आहे महापौरांनी सांगितलं त्याचं पार्श्वभूमी राजू साप्तेपासून उमेश पाटील आहे. मला वाटतं मी पण एकदा आलो होतो दशरथ दादा आणि ते कुठे ते मैदानाचं त्यावेळेस मी पण या ठिकाणी आलो होतो. सुरुवात देखील कशी झाली माहीत आहे. मग जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याच्यामध्ये मोठी मुलाची भूमिका घेतली. त्यांचाही सहभाग तेवढाच आहे. त्याचबरोबर खरं म्हणजे रेल्वे विभाग आपल्याला माहीत आहे की त्याच्या मागे खूप लागायला लागतं आणि मग त्याचा इतिहास समजा 2000 पासून सुरू झाला असेल आणि तो आता आपण त्याचं उद्घाटन करतो. मागची काही वर्ष जे आहे त्यावेळेस मला वाटतं आनंद परांजपे पण खासदार होते, प्रकाश परांजपे अगोदर होते. 5व्या 6व्या लाईनचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की ती सुरुवात कधी झाली, मग त्याच्यामध्ये किती अडथळे आले, त्याचं डिझाईन बदललं, त्याचं अलाइनमेंट बदललं, अडथळे कसे आले. त्यानंतर मग त्यांनी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला. या पुलासाठी देखील 2 मैदान 2 ह्याच्यामध्ये विभागलं जाणार होतं. मला वाटतं त्यावेळेस सगळे कबड्डीचे आपले टीम वगैरे सगळे होते त्यावेळेस. आणि हे सगळं आपण इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आणि आज महाविकास आघाडी आपली राज्यामध्ये आपण काम करतो आणि यामध्ये ह्या अशा सगळ्या ज्या काय प्रकल्पांचं महत्त्व जे आहे हे सगळ्यात म्हणजे आपल्यापेक्षा ज्या लोकांचा जे लोक वापरतात, जे रेल्वे प्रवास जे आहे त्यांच्या जीवाच्या दृष्टीने अतिशय हा महत्त्वाचा आरोग्य आहे. आणि म्हणून खासदार म्हणून त्यावेळेस ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून धन्यवाद दिला पाहिजे. नंतर 2014 नंतर श्रीकांतनी त्याच्यासाठी जो काही प्रयत्न केला, बैठका घेतल्या. कारण रेल्वेचं काम आवडतं आपल्याला माहीत आहे. आपण कोपरीचा ब्रिज माहीत आहे आपल्याला ईस्ट वेस्टचा, किती वर्ष त्याला पाठपुरावा करावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेवटी डे टू डे त्याचा फॉलोअप घ्यायला लागतो. त्यांच्याच्या बरोबर त्याला त्यांचं गांभीर्य किती आहे याचं त्यांना महत्त्व पटवून द्यावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तो दिवस आज उजाडलेला आहे. या ठिकाणी कुणालाही असं वाटलं, खूप चर्चा होती काय होणार, अरे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इकडे बॅनरबाजी चालू आहे मीडियामध्ये खूप. मी आल्यावर ते बातम्या लावले तर हेच चालू होतं, बघितलं हे सगळं चालू आहे. मी तुम्हाला फोनही केला. शेवटी आपण हे लोकांचं काम आहे. हा एक प्रकल्प जो आहे याचा वापर लोक करणार आहेत. जनता हजारो लाखो लोक या प्रवासी जे आहे हा त्याचा वापर करणार आहे. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा जो एक कार्यक्रम आहे हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम किंवा हा प्रकल्प जो आपण लोकार्पण करतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. मगाशी आवडसाहेब म्हणाले की आमची दोस्ती हा सगळ्या दोस्ती, आमचं लपवून काही नसतं. आतमध्ये एक पोटात एक कधी आयुष्यामध्ये आम्हाला जमलंच नाही, आम्ही केलंच नाही. जे आहे ते आहे समोर.
जेव्हा पक्षाचा विषय येतो त्यावेळेस ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतो. परंतु निवडणुका झाल्यानंतर कायमस्वरूपी मनामध्ये त्यात आडी ठेवून काम करणाऱ्यापैकी आम्ही नाही. पूर्वी देखील आपण पाहिलं की पूर्वी दिघे साहेबांच्या काळामध्ये देखील त्यावेळेस प्रकाश तळांचे असतील, मोदा जोशी असतील, गावकरे साहेब असतील, हे सगळे लोक होते. आणि हे त्यावेळेस देखील कुठलंही लोकाभिमुख काम करायचं असेल, लोकांच्या हिताचं काम करायचं, तेव्हा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण काम करत होतो. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा सभागृह नेता होतो आव्हाडसाहेब, तेव्हा हा जो रस्ता हा मुंब्रा कवसा हा नॅशनल हायवे, हा मुंब्रा कवसाचा आपला हा रस्ता नाही आहे, नॅशनल हायवेचा आहे. आणि जेव्हा खड्डे होते त्याच्यामध्ये रोज ॲक्सिडेंट होत होते, लोक मरत होते, त्यावेळेस पहिली महापालिका आहे की या नॅशनल हायवेचा जो रस्ता आहे महापालिकेच्या पैशाने आपण केला त्यावेळेस. ही पहिलं उदाहरण आहे. आणि कधी आपण त्याच्यामध्ये कोण पक्षाचा आमदार आहे, कोण नगरसेवक आहे, कधी आपण पाहिलंच नाही. आरोपीचं देखील आपण मग ठिकाणी सांगितले, तर पैसे आपण दिले, आयुक्तांनी सांगितलं. ही पहिली महापालिका आहे की लँड ॲक्विजिशनसाठी पैसे दिले, रेल्वेच्या ब्रिजसाठी पैसे दिले. मगाशी आपण म्हणाल की आयुक्त किती आले, तरी शेवटी आज डॉक्टर बिपिन शर्मा आहे, संजीव जयस्वाल असतील, असीम गुप्ता असतील. जेव्हा माझ्याकडे कळवा मुंब्र्याचे खारेगावचे प्रस्ताव आले, मी कधी अडवले नाही. शेवटी मंजुरी देण्याचा अधिकार माझाच होता, मी कधी त्याच्यामध्ये दुजाभाव केला नाही. आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघात आखले बघा आणि तुमच्या मतदारसंघामध्ये जे काय आपण खूप कामं केली, तेव्हा कधीही बाबा तिथे आपल्या आमदार कोण आहे, नगरसेवक कोण आहेत, किंबहुना कोण लोकप्रतिनिधी आहे, हे कधी आपण पाहिलं नाही. आणि कधी आपण राजकारणामध्ये हे बघितलं नाही. कारण आपल्याला माहीत आहे की गेले अनेक वर्ष या ठाणे महापालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. आदरणीय शिवसेना प्रमुखांचं या ठाण्यावर प्रचंड प्रेम आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यावर प्रेम केलं, या ठाण्याला विकासाकडे नेण्याचं काम केलं. पवार साहेबांचं आपण मगाशी नाव या ठिकाणी घेतलं. पवार साहेब तर आता आमचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. परंतु जेव्हा आम्ही विरोधी पक्षात तुम्ही होतात, आम्ही सत्तेत होतो ठाण्यामध्ये, त्यावेळेस देखील संजय भोईर इकडे आहेत. आपलं जे स्टेडियम आहे ढोकाळीचं, त्याला आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव द्यायचा विषय आला. आम्ही एका मिनिटाचाही क्षणाचाही विलंब लावता शरद पवार साहेब हे आपले देशाचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांचं नाव द्यायला बिलकुल सत्ता आपली असली तरी सुद्धा त्यांचं नाव आम्ही दिलं. मी स्वतः त्या ठिकाणी कार्यक्रमाला होतो, याचे साक्षीदार आपण आहोत. त्यामुळे कधीही आम्ही राजकारणामध्ये राजकीय अभिनिवेश नेहमीच बाजूला ठेवलेले आहेत. आणि कधी बाबा इकडे नगरसेवक कमी आहेत, त्यांचे नगरसेवक निवडून येतील का आमचे येतील यासाठी विकासाला थांबवा, हे कधी आपण केलं नाही. आज तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय. नगर विकास सारखा महत्वाचा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, गृहनिर्माण सारखं महत्वाचं डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे. मगाशी खासदारांनी सांगितलं तुम्ही BDD 40 सारखे मोठे निर्णय आपण घेत आहे, कितीतरी वर्षापासून प्रलंबित आहे. SRA मध्ये आपण अनेक बदल केले, परिवर्तन त्याच्यामध्ये आणलं, काही किचकट अटी होत्या त्या बदलल्या. नगर विकास विभागात देखील युनिफाईड DCPच्या माध्यमातून आपण कितीतरी आमूलाग्र बदल केले, कितीतरी मोठे क्रांतिकारी निर्णय घेतले, ते अनेक वर्षापासून प्रलंबित होते. मेट्रोचा विषय असेल, मेट्रो देखील आपल्याला माहिती आहे त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही म्हणून सांगितलं, आम्ही त्यांना त्यावेळेस देखील घेराव घातला, जे काही करायचं तेव्हा केलं, तुम्ही देखील होता. आपण तो प्रकल्प आपण मेट्रो ठाण्यात सुरू केली. क्लस्टरसाठी खूप विरोध झाला, क्लस्टरमध्ये देखील आपण आज धोकादायक इमारती ज्या आहेत या इमारतींचा पुनर्विकासासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणे लढा दिला. आणि त्यामुळे आपण कधीही कुठलंही काही राजकारण केलं नाही. मुंब्रा, कौसा, कळवा हा विधानसभा मतदारसंघ त्या आव्हाड साहेबांचा, अरे तिकडे थांबवा, कधी का महापौर कधी केला आपण, कधीच केलं नाही. आणि म्हणून जे आहे ते आपलं ओपन आहे, त्याच्यामध्ये काय आकडेवारी तर तुमच्या समोर आहे, बरोबर की नाही. आणि त्यामुळे आपण ते केले नाही. मगाशी तुम्ही महापौरांना म्हणाला, महापौर हे सगळ्यांचे आहे, त्यामुळे तुम्ही असं त्यांच्यावर काय असं राग धरण्याचं काही कारण नाही, ते सर्वांचं सगळ्यांचंच आहेत. महापौर वाटत नाही आजकाल ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून ते काम करतात. बघा कसं आहे, आज याच्यामध्ये मिशन कळवा, आता मिशन वागळे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, तुम्हालाही अधिकार आहे मिशन वागळे करायचा. मी नाही अडवणार तुम्हाला, बिलकुल नाही अडवणार. आणि मिशन कळवा
कळवा म्हणजे काय? मिशन कळवा म्हणजे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे महाविकास आघाडीचे, म्हणून ते मिशन कळवा म्हटलं असेल त्यांनी. आणि लगेच तुमचं कोण माणूस तो लगेच दुसरा काहीतरी म्हणाला, दुसरं नवीन काहीतरी केलं. पण काय अरे बाबा, आघाडीवरती सरकार आपलं आघाडीचं आहे, ते आघाडी होणार, त्याच्यामध्ये चिंता करू नका. कारण वरती मग ते आपला मिशनवर कमिशन काढलं. आता कमिशन काढल्यानंतर आयुष्यामध्ये मी कधी, तुम्हाला माहित आहे, वैयक्तिक पर्सनली या महापालिकेमधून कधी इंटरेस्ट होला नाही. हे आयुक्त इकडे बसले, असे खूप आयुक्त आले, पण एकनाथ शिंदेनी माझी ही फाईल आहे हे तुम्ही मंजूर करा, हे कधी केलं का हो मी? हे मी कधी केलं नाही. आणि मी एकदम म्हणजे माझं काम आहे ते रोखोक आहे आणि जे लोकांच्या हिताचं आहे ते मी काम करत असते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात तुमच्या लोकांना पण समजवा. मग ते कमिशन मिशन कमिशन मध्ये परत त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये आपण कधी बोलताना आपण शेवटी बघा, आपण आज सगळे लोक आपले कार्यकर्ते, यांना एक चित्र कसं आज चांगलं दिसते, आपण एकत्र आहोत. आपण एकत्र जेव्हा असतो लोकांच्या भल्याच्या काम, म्हणजे एक लोकहिताचं सगळं काम. आता बघा किती मोठा पूल दिसतोय, या पुलावरून गाड्या जातील, ऍक्सिडेंट थांबतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. त्यामुळे आपलं जे काय आहे हेच आपण दोस्ती आपली सगळे जगजाहीर, म्हणजे आपण ओपन आहे ना. मी सांगतो ना, तुमच्या पक्षाचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही पक्षाची बांधील, तुमच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करता, जसं माझं काम आहे. त्यामुळे आपण निवडणुका संपल्या की बाकी ज्या ह्याच्यामध्ये, आज दशरथ दादा त्यांची तब्येत खरी नाही, या बरोबर नाही, या म्हणून आले नाही, पण या पुलासाठी त्यांचाही खूप पाठपुरावा राहिलेला आहे सातत्याने त्यांना. कारण ते कबड्डी बिबड्डीच्या इकडे ते मैदान बचाव ते पुढे अग्रेसर होते. आणि बाकी आपलं तसं काय काळजी करू नका, आपण एकत्र आहोत. कधी कधी काय आहे, आता आपली पिढी वेगळी आहे, डॉक्टर आणि यांची पिढी वेगळी आहे. आता डॉक्टर कधी कधी सर्जरी करतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय त्याचं सर्जरी करता तरी टाके पण दिसत नाही, जखम पण दिसत नाही. फरक आहे आपल्यामध्ये ना, आपण सांभाळून घेऊया. त्यामुळे तरी मी त्याला सांगत असतो, त्याला माहीत आहे की तुमची माझी दोस्तीचे संबंध आहे. कारण आम्ही कसं आहे, कोटात एक केलं नाही, लढलो समोर. कधी बोललो त्यांना मी सांगाल, म्हणजे या कधी आमचे म्हणजे असे वादही झाले, परंतु वैयक्तिक कधी आम्ही पर्सनल लेवलला जाऊन कुणावरही टीका, जितेंद्र आवड काय, मी कोणाही एक साधा कार्यकर्त्याच्या पण कधी पर्सनल त्याच्यावर कधी टीका केलेली नाही, कधी करणार नाही. माझ्या ते म्हणजे रक्तामध्ये नाही. जे आपल्याला बाळासाहेबांनी जे काही शिकवलं, दिघे साहेबांच्या आपण सानिध्यात काम केलंय, दिघे साहेबांनी काही गोष्टी आपल्याला शिकवून गेले. आज त्यांच्या नावाचा पूल होतं, मला अभिमान आहे. आव्हाडसाहेब पण त्यांच्याकडे यायचे, आपण सगळेच होतो. दिघे साहेब तुम्हाला सांगतो, दिघे साहेब आहेत ना, ते सर्व पक्षाचे नेते होते. कुठलाही असा पक्ष नव्हता की त्यांचे नेते नव्हते. त्यामुळे त्यांनी काही गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण काम करत असतो. एवढंच आहे की ठाण्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे, लोकांनाही माहीत आहे ठाण्याचा आपण विकास करतोय. ठाण्यात लोक इतर शहरात येऊन राहू लागले. ठाण्यामध्ये मोठमोठी गृहसंकुलं होत आहे, मोठे हायवे आपण करतोय. आज घोडबंदरचा रस्ता 2 गाड्या जेमतेम जाऊ शकत नव्हत्या, आज मोठा आपण हायवे केला आहे, नॅशनल हायवेपेक्षा मोठा. आज तिकडे मोठी गृहसंकुलं होत आहे, मेट्रोचं काम आपण करतोय, इंटरनल मेट्रोचा आपला प्रयत्न आहे, तो पण इकडे येणार. बरोबर आहे ना, इंटरनल मेट्रो पण इकडे येणार, तुम्हाला वगळणार नाही. आता तरी नाही, अरे घेतलाय, तो पण घेतलाय. त्याच्यामुळे तुम्ही असं 1900 कोटी कशी गेले असते जर वगळलं असतं. 1900 कोटी रस्त्यांवर अरे म्हणजे झालंच नाही ना काम साहेब इथे. केलं ना, पण तुमच्या आणि माझ्यामुळे झालं, झालंच नाही. ते सापते विचारा नाही, असं नाही. याच्यामध्ये शेवटी बघा, हे जो महापालिकेचा जो काही पैसा असतो तो जनतेच्या विकासासाठी पैसा असतो. आज राज्य सरकारकडून इतक्या वर्षामध्ये बघा, सांगा बरं, राज्य सरकारकडून देखील जो आलेला पूर्वी, आता आपण एकत्र महाविकास आघाडीत
पण यापूर्वी देखील किती निधी आला त्याचाच राजू उमेश जरा हिशोब काढा आणि महापालिकेने किती निधी या संपूर्ण या आपल्याकडे दिला आहे हा खरोखर म्हणजे कधीही आपण दुजाभाव केलेला नाही आणि त्यामुळे त्याच्यात जाऊ नका. बोललो काय थोडं तुम्ही हिशोब काढला म्हणून मला बोलायला लागेल, बाकी काय नाही, त्याच्यात काय हे नाही. शेवटी आपल्याला विकासासाठी काम करायचं आहे आणि लोकांच्या भल्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण काम केलं तर लोक आपल्याला शेवटी बघा वाईट बोलायला कुणालाही येतं, वाईट करायचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आहे. आपल्याला परमेश्वराने पाठवलंय लोकप्रतिनिधी म्हणून किंबहुना आपल्या पक्षाने आपल्याला जी जी जबाबदारी दिली ती लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी, लोकाभिमुख काम करण्यासाठी. त्यामुळे याचा आपण सगळ्यांनीच भान ठेवूया. आणि मला वाटतं आज सगळे मीडिया वगैरे इकडे आहेत ते सकाळपासून सगळ्यांना फोन करत होते, तिकडे असं केलंय, तिकडे बॅनर लावले, तिकडे झेंडे लावले, तिकडे श्रेय घेतले, त्यांना आता काय आता खाद्य तुम्हाला काय मिळणार नाही. ते सगळे एकत्र या व्यासपीठावर आले आणि या पुलाच्या निमित्त आरोग्याच्या या कार्यक्रम प्रसंगी सगळी महाविकास आघाडी त्या ठिकाणी राज्यामध्ये आहे. ठाण्यामध्ये देखील विकासामध्ये कुठलंही शानू पठाण तू पण तिकडे वरती जातो स्टेजवरती महापौरच्याकडे, महाविकास आघाडी बोलतो तिकडे महापौरच्या स्टेजवरती, असं काय चालेल. पण सांगितलं हा ते ठीक आहे मग मिशन आपलं आहे ते सगळ्यांना आता शिवसेना बरं ठीक आहे. अरे आता महासभा नाही, सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आव्हाड साहेबांना देखील धन्यवाद देतो, त्यांनी देखील या पुलासाठी पाठपुरावा केला. राजू साप्तेचं देखील अभिनंदन. उमेश पाटील, आमच्या सगळे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, त्याचबरोबर केंद्र सरकार रेल्वेबरोबर पाठपुरावा सातत्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. शेवटी कोण म्हणेल की मुलगा आहे म्हणून अभिनंदन करतो, परंतु असं नाही आहे. जे केलंय चांगलं केलंय त्याचं चांगलं म्हटलं पाहिजे. आता त्याचं तर काय चुकलं तर द वीक आणि इंडिया टुडेमध्ये माझं नाही आलं, आपलं नाही आलं, ह्याचं आलं तिकडे. त्यामुळे हाय ते खरं बोलायला पाहिजे आपलं. त्यामुळे जे काही चांगलं आहे त्याला चांगलंच बोलायचं. पण एवढंच मी त्याला सांगत असतो की आपल्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे कुणाला वाईट वाटेल, कुणाला त्याचं म्हणजे असं वाटेल असं काय बोलायचं नाही. आपण काम करत, आपण कामातून दाखवा. सगळ्यांना आपल्या कामामधून आपण लोकांना जिंकलं पाहिजे. शेवटी लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहीत असतं काम कोण करतं, कोण हे करतं, सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर असतात. त्यामुळे लोक सुज्ञ आहेत. सगळे आपले ठाणे शहरातली, ठाणे महापालिका हद्दीतली, त्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करतोय. मला वाटतं ज्यांची कोणाची नावं राहिली असतील त्यांना देखील मी सगळ्यांना मनोज तिकडे तर या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महापालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांना देखील धन्यवाद देतो. चांगलं कोविड आपण हाताळताय, कंट्रोल करताय. कोविड आहे, आता मास्क आपल्याला वापरायलाच पाहिजे. मी भाषा नसल्यामुळे काढलाय, परंतु आपला हा कोविड ओमायक्रॉन जात नाही, कोविड संपत नाही तोपर्यंत आपल्याला ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मला 2दा झाले 2 वॅक्सिन घेऊन, हे एकदा यांना झालेलं आहे, आता दुसऱ्यांदा नको, यांना तर एकदम सिरियस होते. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे एवढंच आपल्याला सांगतो. आज थोडी गर्दी जास्त झालेली आहे, परंतु आपण सगळ्यांनी काळजी घ्या, मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी टाळा एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आजच्या या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या भाषणात चुकून मी आयुक्त बिपिन शर्मा यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बाकी सगळ्या नगरसेवकांची नाव काय घेता आलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझी तुम्हाला माहिती, मला कुठं जायचं मी पटकन गाडीतनं करतो. धन्यवाद महोदय. यानंतर सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते खारीगाव येथे रेल्वे पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. सर्वप्रथम नामफलकाचं लोकार्पण होईल, अनावरण होईल आणि मग नंतर फीत कापली जाईल ही मान्यवरांना विनंती आहे.
सर्वप्रथम जो नामफलक आहे त्याचं लोकार्पण होईल, अनावरण होईल आणि मग त्यानंतर फीत कापली जाईल अशी विनंती आहे माननीय मंत्री महोदयांना आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांना. त्याचप्रमाणे सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आता जसं सांगितलं त्यानुसार आपण शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करायचं आहे. मुखपट्टी ही प्रत्येकाने मुखपट्टीचा आणि मास्कचा वापर करायचा आहे आणि शक्य तितकं सामाजिक अंतर ठेवून माननीय मंत्री महोदय नीचे नीचे में जाओ, नीचे अरे पीछे चले बाबा हे जर विषय मागे जाय पत्रकार जरा मागे चला ना, मागे हो साहेब. अरे तुम्हाला अरे पत्रकार हो जरा अरे धक्कामधुक्की मग अरे थांबा ना पत्रकार असं अरे बाबा बाबा पत्रकार थोडं मागे जा ना, धक्का मारतो भाई. अरे यार कॅमेरा कोणी आठवलं झालं संपलं चला. बस बस ए मागे रे मागे रे हे काढ जरा ए मला पटकन घ्या रे ए मागे मागे ए व्हिडिओ मागे रे ए झंडा काढ रे साहेब समोर साहेब समोर साहेब समोर साहेब मध्ये मध्ये मागे ना
मागे ना मागे ना भाई मागे ना जरा मागे सर हा साहेब जरा खाली हो साहेब काहीच नाही हा ये लड्डू तू मागे हो ना काका पुढे ढकले देतो पुढे मागे सर का जरा चला ओके ऐकतो दिसत नाहीये काका आछूट चला चला उभं राहून घे ना फोटो एक फोटो